तर जमलं झालं 3 बॅलर दारू. आता काही वांधा नाही ना. 4-5 हजार दारू विकतो रोज. 4-5 हजार रुपये आपल्याला भाऊ शिवलाल भाऊच पावला रे भाऊ. नाही दुसरं कोणी होऊन नाही राहिलं आपल्याला. घास काढू काढू देत लोक. हा हलकट समजत ना. अरे म्हणा आता हलकट आहो आम्ही. हा थांबा ना तुम्ही. सारा गाव जर नाही बेवडे बनवलं तर हाय भाण्यानी मग. हा थांबा साय बंदे दारूच पाचतो आता. कॅन साय पेत ना फुकट. हा जो नाही पेणार आहे त्याला पाचतो ना आता फुकट फाकट. घ्या रे गावरांचा माल. चाल बा अजून 6 डबे लावणार. हा कसे दारू उरली पाहिजे ना. दारूचा कसा पूर आला पाहिजे गावात. चाल बा पाण्याची लाईन लावतो आता. अरे भाण्यानं तर कमालच केली वा. 3 डबे पाळली वा. 3 कॅना भरून ठेवल्यानं रगड पैसा कमवते म्हणून पोऱ्या पुढे नेते रे भाऊ आपल्याला. आता ही दुकानदारी सारी याच्यावर खांद्यावर बंदूक ठेवूनच चालवावं लागेल आपल्याला. आता कसं भाण्याने म्हणायला लागणार भानुदास. काय तर आपला वाजा गाज आहे. कुठे गेला लेख पण हा. हो भानुदास रे. आलो शिवलाल भाऊ. ये बोला शिवलाल भाऊ आले का. काय गड्या तुला एकट्याला सोडून मला गमते का रे बा. हा घरी लेका जरासं चितने लागून राहिलं माय. म्हटलं भाण्या एकटाच आहे बा तिकडे. हा एकट्यावर जास्त लोळ येते ना हा. म्हणून कसं बा हातभार लायला आलो तुले मी. राजा शिवलाल भाऊ घरी आराम करते ना. मी केलं असतं राजा ऍडजस्ट. काही वांधा नव्हता काही टेन्शन नव्हतं ना. होतो ना मी अटीचा. गड्या तुला एकट्याला सोडून मला करमूनच राहिलं आणि गमूनच नाही राहिलं बा. म्हटलं भाण्या एकटाच आहे बापा. हा पटकन तगड बापा गाडीला किक मारली चालला आलो अटीचा. एकटं कसं तुला एकटं सोडाने वाटून राहिलं मले. हा ना शिवलाल भाऊ. पाबर शिवलाल भाऊ दारू चांगली झाली की पाबर. नाही तू न बनवली तर 1 नंबरच झाली शिन्न रे. पहिल्या झाली जमाला हा. पण आता कसं पटपट ह्या गावात कॅना लांबावं लागतात बरं आपल्याला. हा कसं इकरा करायला लागेल ना आता. पाडून काय दारू काढून काय आपण पेशी. हा इकरा करायला लागेल ना आता याचा. मायचारा शिवलाल भाऊ या 3 कॅनामध्ये 1 कॅन फुकटच वाटा गावात. असं न पेणारे जे आहेत की नाही त्याला फुकट दारू स्कीमच ठेवायची डायरेक्ट. एकदा सुरू झाला तर मग त्याला दारूच पाहिजे. है की नाही. कसं मग आपल्या गावात बेवडे वाढतात ना. का रे भाण्या काही डोकसं लावलं रे तू ना. हा हुशार झाला गड्या तू. एक ना बापा एक सांगून 2 डबी एक गावात फुकट. न पेणाऱ्याला 5-6 दारू. आपच बेवडे होतात ते तर. धंदा आपलाच होईन ना. हा आपला धंदा होईन आपली दारू खपीन पुढे बेवडे झाले तर. मी तेच म्हणत होतो. म्हटलं बा पहिले शिवलाल भाऊला विचारा. नाही तर मग कसं वक्ताय म्हणसान तुम्ही. कारगडातून मला विचारलं नाही बा. कसं असं होते ते म्हणून तुमच्या कानावर टाकलं बा. तू काही टेन्शन न घेऊ ना बे. तुझ्या मनानं कर तू काय करायचं आहे तर. तू काय चुकीचं करशील काय गलत करशील का तू. आयला का माणूस आहेस तू. मला विचारायचं काहीच काम नाही. चल दे शिवलाल भाऊ हे 6 डबे मी आता लावून देतो. आणि ह्या 3 कॅना गावात घेऊन जातो मग आता. तू बिंदात जाय गावात. हे 6 डबे मी पाहतो. यातली दारू काढतो. मी टेन्शन न घेऊ तू. मी आहे अटीचा. फक्त कसं हे 3 डबे इकून येतो त्यात. हा बरोबर येतो मग मी. हो ये मला काय करायला लागते. आयत्या निवतो आहे आपलं पोका पाकाचे पैसे येऊन राहिले. इकले का दारू. इक कर गरीबाई बरोबर. पण काही चांगला हाताशी सापडणार बा आपल्याला. आयत्या निवत झालं ना आपलं. टेन्शनचं काम नाही. साज पाणी हा टाकून राहायला मोब भिजू हाच टाकते. दारू हाच पाडते. फक्त राखत राह ना आपल्याला. पक्षाला ताप नाही सायचा. फुका फाकात जमून राहिलं ना झालं मग. चला मित्र हो तुमच्या मधल्या कोण गावरान दारू पिते सांगा. पाठवून देतो 1 गिल्लास. गड्या झुंबर आपला काहीतरी मेळ आणणार बा. अर्धा पाजणं गड्या. का बे काय राजा सदाभाऊ काय सांगू मी तुम्हाला. उघड्यापाशी जोगळा गेला आणि सारी रात हिवाने मेला. माईची रोजदारी होती बापा. ती शांताराम माझं नाही दिली आणि मा बायको नेऊन दिली. रोजदारी मागायला गेलो तर शांताराम भाऊ म्हणत तू दारू पितो म्हणत त्या बायको दिली म्हणत रोजदारी. सांगा आता तांबूच्या पुढची सोय नाही माई. आणि तुम्हाला अर्धा कुठून पाजू बा सांगा आता. तुम्हीच पाजावा लागलंच तुम्हाला अर्धा. पैसे आले की देऊन टाकेन मग मी पाहिजे तुम्हाला अर्धा. काय बे बायके व्यवहारातले गो तुमचे बे. बायकाच्या पुढे जरा जात नाही लेखो. आता शांतारामले काय काम होतं त्या बायको रोजदारी द्यायचं. राहिली का नशा राहिला शो काय लेखो. हो बस रे काय करू बा. शांताराम भाऊ बोटच घेत नाही ना. दुसरा कोणी आपल्याला कामाला ठेवत नाही. सांगा आता काय जाऊ दे आता. जसं आहे तसं भागावं लागते वा. घरी जाय ना बायकोले मागणं रोजदारी यायला तर ती बायको देत नाही तुला पैसे.
बापा तिले पैसे माग ना. अरे बापा ते वेळेनच मारते मले. हा तिले म्हटलं तांबाखूले 5 रुपये देणं देत नाही ते. हा आता बाजारले जाईन, बाजारून तांबाखू आणीन माझ्यासाठी पाव खायला का हप्ताभर ढोळासारखी. असं काम आहे. काय लोक काय जिंदगी जगून राहिले रे तुम्ही आजकालचे पोरेले हो. निक बांगड्या भरलेल्या हो तुम्ही ना. बाय का एवढ्या पुढे जातील लोक. तंबाखूची औकात नाही तुमची. काय सांगू सदाभाऊ तुम्हाला मी. पहिले मी गायशाप खात जा तर मा बायकोने बाबा मला रवालवर आणलं. रवालवर काय तर गायशापले 5-5 रुपये द्या लागतात तुम्हाला. पावघरच आणतो बा. ते कुटार खातो बा आता. ते रवालचं कुटार घेणं मग आता दाबून. काय लेको कसं रे तुमचं, कसं रे बाप. एवढे बायकाले भेटा लेको. जवानपुरेची गतच ते आहे रे बापा. आता जे लग्न होईल तर बेकार त्याच्यापेक्षा. बायकोच्या पुढे तर जरा शेक नाही जात. बायकोने म्हटलं तेच. नाही तर माझी बायको आवाज द्यायला ठरवले ना काय ते. हा पुढेच पाहिजे बिलकुल. हा आपल्याला नखरेच नाही, थाकच नाही चालत. हा हिटगावली की फुटच, हिटगावली की खुटच. बापा बायकोले मारायसाठी आपल्या मनगटात काही जोर नाही. कसं बापा हालू मलू आहे बापा काम आपलं. हा तसं तसं चालू द्या बापा. हा काय करता बापा तिले मारून बायकोली. गेली बापा बापाच्या घरी डबल येणार नाही वापस. मग काय करू मी. हा करा लागेल मग मला हलगू मालगू. बेकार नांदा रे बाबा. भाऊ गावरान पाहिजे काय. अरे बा गावरान कुठे आहे. आला ना आपल्या जो आहे गावरान. हे येवन पहिल्या धारीचा माल चला देतो तुम्हाला. तुझ्या जो कुठून आली रे बापा गावरान. पहिल्या धारीचा माल कुठून आला तुझ्या जो. लोक विचारू ना कुठून आली काय आली कशी झाली. तुम्हाला पेन आहे का. पेन असेल तर चला झटकनी कसं देतो तुम्हाला. पेन आहे नाही तर काय बघा तिकडे बुधारी आहे का. चारे कडे घेऊन रे चारे बा. हे नाही तो बा माझं मी नाही भाऊ सदा भाऊ. असं रुपया नाही बा खिशात. काय लगा झुंब. दारू साठी लगा मागे पुढे करून आला. पैसे नाही म्हणत. अरे उदार पेन मग चा घरच दुकान आहे आपल्याचा. पैसे नाही लागत तुला. चाल बा मग चाल ना पहिले चाल बापा. असं पैसे गिशाचं अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. हा ही सोकचपणा सांगायचं गड्या भाना आहे. आज काही पैसे नाहीत माझं. हा आपण दारू द्यायला मागे पुढे काही करत नाही. उदार खुदार आपण काहीच पाहत नाही. फक्त कसं प्याचं काम करायचं. वा हो ना काही वांधा नाही. चाल ना चाल लवकर ते बा पहिल्या धारीची चला. आज तर सायची पुरी तमन्ना करून घेतो बा. महिन्याभराचा पुरा खर्चला काढून घेतो बा. बायकोनं लगाजीनं पुरा कोल्डांना दिला ना. या महिन्यात तीच नाही दिली दारू. हा मस्त छान साला आता मले भाण्या उधारही देऊन राहिला काही वांधाय नाही. आता गप्प घेतो पिऊन. शांताराम बुद्ध भाण्या आलता तुमचं काम मागेले. हो आलता तो बेसुरम माझ आलता. काही दिलं नाही मी त्याला कामन फाम ठेवलं नाही. त्याला काढून दिलं सायल मी. बरं केलं तुम्ही ना. बरं दिलं काढून सायले. तर त्याला समजायला पाहिजे ना कसं असते तर गद्दारी करणं. बा त्याला काम नाही भेटलं तो वाईट मार्गाला लागेल ना बापा. त्याला द्यायला पाहिजे तो कोण ना कोण काम. मी त्यासाठी तर आणल था पण त्याला सारे हटच केलं ना. काढूच द्यायचे. काय राहील शांताराम भाऊ तुम्ही तरी द्यायला पाहिजे त्याला काम. काय काम देतं गड्या त्याला झापरू रे. तू मा उभं काम सोडून गेला ना गड्या. अर्जंटचं काम होतं ना. सांग तू त्याला 100-200 जास्त भेटले तिकडे गेला तो. मग तो काही कामाचा आहे का गद्दार आपल्यासाठी. त्या सरकार सारखंच काम आहे ना. जिकडे जास्त नोटा तिकडे पै आले. तसंच काम आहे ते. पण वाईट लाईनने लागलात कसं आपल्या भवंडा बशीन पण त्या गावाला भाव लागेल ना ते. कशी आफत नाही आली पाहिजे बा. पण काय विचार करतो गड्या वाईट लाईनला लागू की चांगल्या लाईनला लागू. आपल्याला काय घेणे देणार त्याचा तो पायी. त्याचा पाप पुण्य ते त्याचं. आपण कोणा विचार करशील तुम्हाला सांग ना. का आपण का गावाला पुऱ्या ठेका गेलाय काय. त्याचा तो पाहिन भाऊ. बरं शांताराम भाऊ काही कोणा विचार करायला पुरत नाही. हे काही कोणाचं जग नाही राजा. मतलबी जग आहे हे सारं. आपला गुल्ल्यासारखा झाला की दुसऱ्या गांडीला लाथा मारता. हे पुरत नाही या लोक येण्याला गेले. त्या घाबरूचं कसं आहे माहिती का. कोणाली बी पुरा पोटाळ ह्या केले. तसं काही नाही रे. तसं काही नाही रे मारते. शांताराम भाऊ झालं रे बा तुला आता काल्या. राजा शांताराम भाऊ तो भाण्या दारूचा धंदा करायला गेला ना बा शिवलाल भाऊ बरोबर. शांताराम भाऊ हे गाल भंडा आणतात राजा. गाल भंडा आणतात ते दारू डबल सुरू करतात राजा आपल्या गावात. कोण सांगितलं रे भाण्या दारूचा धंदा करून राहिला म्हणून. कोण सांगितलं तुम्हाला. आम्हाला काय कोण सांगितलं. अरे भुसण्यानं सांगितलं ना शिवलालच्या पोरानं. करू दे ना मग काय करावं लागते आपल्याला. वाया जाईन तर तो जाईन. नाही ना पण शांताराम भाऊ आपल्या गावातली एक तर दारू बंद आहे. डबल तर दारू चालू झाली ना. हे जे न पिणारे बेवड्या ते बंदी सुरू होऊन जातील ना बा. साऱ्या गावात राजा माझून बा. तुम्हाला माहित नाही दारू पिली कशी तमाशा आणतात तर गावात. सारे भांडणं. मग आपल्याला नाही समजत काय. दारू लय आली आपल्या गावामध्ये. आपण प्यावा नाही ना मग. आपल्याला फुकाई भेटली तर लागते मग. काल प्यावा दारू.
एवढे समजत नाही गावातल्या. शांताराम भाऊ तुम्ही कसे बोलून राहिले हो बा. न पेणारे सुरू होऊन जातील ना बा आपल्या गावात. सारे बेवळे होतील ना. शांताराम भाऊ काय करणार आहात? के तोंडात तोंडा गिलास ओळणार आहात काय शांताराम भाऊ? पेणाऱ्याला नाही समजत काल प्या म्हणून. शांताराम भाऊ यातून काही ना काही मार्ग काढा, नाही तर बंद गाव आहे जाते आपलं. काही ना काही कसं याच्यातून तोडगा काढायला लागते बरं. पाहतो बा आता कसं भेटतो मी सरपंचाले देवीदासले काय म्हणतात तर पाहतो बा. हो म्हणत नाही तुम्हाला नाही म्हणत नाही. कसं आहे आता आपण नाही सरे धंदे सोडलेत आता. कोणा मंदात पडले नाही काही नाही काही नाही. पण आता कसं तुम्ही गावातले जवान पोरे आले माझं, तुम्ही आता एवढं काम मार्गी लावतो. काय राहिले शांताराम भाऊ तुमच्याशिवाय कोणतं काम होते का? राजा पत्ते नाही हालत बा. तुम्ही म्हणता काम सोडलं मी, धंदा सोडला. अरे बापा तुम्ही करसान तेच न बा. पूर्व दिशा आहे ना, आम्ही ऐकत नाही तुमचे काम. ऐकायचं नाही ना रे. पण हे माझे कामं राहतात ना बा. इकडे वावराचे याचे त्याचे माझे मागे कामं असतात ना. बायको बोलते ना बा घरी रे. तो विषय जाऊ द्या काय तुमचा. हा विषय मार्गी लावा पहिले. दारूचा काय त्या गावात निघाला नाही झाला पाहिजे. चला गड सरपंचाला भेटू आपण. चला चला शांताराम भाऊ. हा देवलाल भाऊ पेरणी पाण्याचं काय आहे? झाली की नाही पेरणी? काही रे बा पेरणी फिरणी बाबा बुरा. पाणीच नाही ना बाबा. कुठून पेरू मी? बरी आहे बा. मुंबईला का मुतलं का पाणी पडत नाही, फाळी पडत नाही. हे जमीन फेमीन तर करायला पुरत नाही बा. बरं आहे रे बा मायाला का ते दुपती माहीत चालू आहे का? हे बा खांगायच्या नाणी लागा बा तुम्ही. बरं आहे बापा. नकदम चकदम महिन्याला पगार. आमचं काय बापा वर्षाले वर्ष. त्याच्यातही भाव नाही पिकाले. काही खरं नाही आमचं. अरे डुबती गंगा आहे आमची. तू हे बरं आहे बा मस्त मुंबई झाला. 2-2 बायका इकडे टेन्शनचं काम नाही झालं. येकील तिकडे घेऊन जाणार मुंबईला. बा येत नाही म्हणते ना ते मुंबईत. नाही तर मग एकीले तर कधी नेतो मी शौकान नेतो. पण येत नाही म्हणतात ना त्या दोघी नाही म्हणतात. अटीच राहतो म्हणतात. आता काय करशील सांगतो. म्हणतो गड्या तू घरच्या चक्रा मारतो. 15 दिवसातून 8 दिवसांना हजर आहेस मुंबईत. तुला याही वाटते रे वाटलो. करतो बा. आता बायको घरी असल्या चक्रा मारा लागतील. नाही तर काय माणसा जमते काय सांग तू. म्हणून बा 8 दिवसातून 15 दिवसातून घरी याच लागते. 1000-1500 खर्च करून. आणि ते जायचे टोले कुर्त लय म्हणजे लय कुठं नाही तो. बे बाबूरा एक बायको तुही जबरदस्ती घेऊन जाईन बे मुंबईत. कशी नाही येत पाय ना. ते करून पाहायला नाहीच म्हणते ना बा. घर सोडायला तयार नाहीत ते म्हणतात मुंबईत येत नाही आम्ही. आम्हाला करमत नाही. फिरायला येतो म्हणतात पण राहायला नाही येत आम्ही. आता मी काय आलो असतो टोले तरी घरी. बायको तरी असते तुम्ही गात होतो नाही पाहत. मागची गेली मी बायको दुसरी ती नाही म्हणते. ती इतरावली नाही हिच्या बरोबर. मग येईल का हिसकी घेत घरलो टोले घेत आयला का माणूस आज बा. दुसरी बायको करून बी सायाचा तेच रोना जायचा तो. आता बायको आहे तर याच लागते बाबा हिसकी घेत. आता काय करशील सांग तुम्हाला. हो देवलाल भाऊ बाबूराव भाऊ. अरे भान्या काय पाहिजे का तुम्हाला? गावरान गिवरांचा माल आपल्या जवळ कॅन भरे. काही नाही रे फेल आणता रे सारा माल तुम्ही. गावरांच्या नावाला लोक पाणीच पाचता नाही. मोहाची दारू आणि काय काय रे पाणी 65. बाबूराव भाऊ आपला फेल नाही माल. A1 माल आहे. A1 क्वालिटीचा आहे. तुम्ही एकदा घेऊन तो पा. अरे एका गिलासात जर नाही गुंगले तुम्ही तर मग म्हणता तुम्ही भाण्या ना बदलून ठेवता तुम्ही. भान्या तुला केला धंदा चालू. तिने नाही तर कोण केला म्हणून तुम्ही गॅरंटी घेऊन राहिलो की मालाची गावरांची आपल्या. धंदा चालू केला म्हणून गॅरंटी आपली. काल काही प्यायला जायला पुरत नाही रे. पाणी 65 दारू असते ते. मी 10 गिलास पिले पण काही मला गुंगी आली नाही त्याच्यात. ती काही पुरत नाही ते. पाणी 65 माल असते. अजून काही खरं नसते हे गावरान फावरांचं. ते काही पुरत नाही रे बा. हे काही खरं नसते. गावरान फावरांमध्ये काही टाकतात का युरिया सालीन फालीन काय मेंढुकाय सडलेन मळलेन काही माहिती काय खरं असते रे बा. महिन्याचं कुंजईल असतील का ते सळेले आठव. अरे किडे पडतात का त्याच्यात त्या गावरांच्या याच्यात. आम्हाला नाही पाहिजे रे बापा ते. अरे आपला कुंजेल माल नाहीये. तिसऱ्या दिवशी आपण काढतो डायरेक्ट दारू काढतो नाही त्याची. पहिल्या धारीची दारू आहे ना माझं. एका गिलासात जर तुम्हाला गुंगी नाही आली तर भाण्याचं नाव बदलून ठेवजा. खेटर मारायसाठी सापलेले डायरेक्ट. गॅरंटी आहे का एवढी? गॅरंटी आहे का? गॅरंटी आहे नाही तर काय तर चला चला एक गिलास पिऊन पहा तुम्ही. बरोबर देवला पिऊन पाहू बरं एक गिलास. चाल गड्या आता एवढा हा म्हणूनच राहिला तर चाल बरं पिऊन पाहू बरं. चला लवकर. हो बा चाल. हो उत्तम भाऊ चला ना. भाण्यान दारू धंदा केला चालू गावरांचा. गळा गावरांच्या नार पाणी विकतात रे बा. ते काही नशा होत नाही गळा त्याच्यामध्ये. मला जराशी चढत नाही ते गावरात. प्यानी वाटत बरी आपली देशी संत्रा नागपूर. हे काही पुरत नाही. हे पाणी 65 असते रे बा दारू. पहिल्या धारीचा माल आहे म्हणते तो. हातात आणली त्यानं पाडून. गरम आहे दारू एक नंबर गरम. चला तुम्ही पिऊन तो पहा. तुम्ही पिऊन पाहणं तरी लगा लागली. राजा बंदे गावातले लोक थटीत जाऊ फोडून राहिले ना. चला ना बा. मला गॅरंटी नाही रे भूत्या मला. बंडल पाचतात रे बा. काहीच पाचतात ते लेगा. अर्ध पाणी अर्धी दारू काही खरं नसते रे बा ते. आता गावरान पिऊ आमची जिंदगी गेली गड्या.
ते गावरान फक्त ओरिजिनल पहाडपट्टी एरियातच भेटते भाऊ. आपल्याकडे भेटतच नाही. आपल्याकडे सारं डुप्लिकेटच माल आहे. मी काय म्हणतो, सीतावर माताची परीक्षा काले करता, जाऊन पाहू ना आपण. चांगली लागली तर पिऊ, नाही तर मग देऊ त्याच्या तोंडावर फेकून. काय करावं लागते आपल्याला? पिऊन तर पाऊस खायची, कशी काय पाडली चव तर समजी. नशा झाली तर डबल घेऊ, नाही तर मग चालले आपल्या घरी. आपल्याला काय धरून ठेवला तरी प्यायला काय हरकत आहे? कसं आहे गड्या, मा मस्तकातच बसती हे गावरान म्हटलं की. प्यास नाही वाटत मले. आणि मला 2-3 ठिकाणी वका धरला ना. गेलो बाबा मोठ्या हौशीन ते गावरान प्यायले आणि पाणीच पाजलं ते. 10 रुपया गिलास घेतात तो. वितलासा गिलास असते. लहान लेकराच मोठं असते त्यापेक्षा तर. त्याचे 10 रुपये असतात. मग नशा होत नाही, फशा होत नाही. 15 गिलास पेलो मी, पण जराशी गुंगी यायली मला त्याच्यात. सांगतो मग असं काय माहिती आहे गावरांचं. चालता की नाही तुम्ही एवढं मला सांगा. हटू काही हे कायदा पाडू नका. पिऊन पाहू ना आपण. पेल्यावर सांगू मग काय आहे काय नाही तर. अशी तशी चव असली तर मग त्या तोंडावर मारून फेकाय दारू. काय राजा, आपण एवढं कट्टर वेवळे असल्या विचार करून राहिलो. मुत राजा. बरं आहे बा गणा, तू आता एवढं म्हणून राहिला बा, तर चाल बा. आता तुला नाराज करता येत नाही. चाल बाबा, पिऊन पाहू आपण. हो गड्या गणा, पण आपण 1-1 गिलास घेऊ नये रे भाऊ पहिले. कसं 1 गिलास घेऊ आणि त्याच्यात अर्धा करू. पिऊन पाहू पहिले चौकशी आहे. मग लागलंच तर मग पुढचं सुरू करून देऊ दणका. तुम्ही म्हणसान तसं उत्तम भाऊ. चला पहिले पिऊन तर पाहू. चला. चला.